संत तुकाराम महाराजांची पालखी दौंड तालुक्यातील यवत गावात मुक्कामी आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी वारकऱ्यांसाठी भाकऱ्या थापल्या। यवतमध्ये ग्रामस्थांच्या वतीनं वारकऱ्यांना पिठलं भाकरीची खास मेजबानी दिली जाते। जगद्गुरू श्री संत तुकोबरायांची पालखी पुण्याच्या दौंड तालुक्यातील यवत गावात दाखल झाली। यवतमधील श्री काळभैरवनाथाच्या मंदिरामध्ये तुकोबरायांची पालखी मुक्कामासाठी असेल। या ठिकाणी समाज आरती पार पडेल आणि त्यानंतर भाविक या ठिकाणी संत तुकोबरायांच्या पादुकांचं दर्शन घेतील। विठ्ठल नामाच्या जयघोषामध्ये यवत नगरी दुमदुमून निघाली असून यवतकरांकडून वारकऱ्यांना पिठलं भाकरीचा बेत आखण्यात आलेला आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। नवी मुंबईमध्ये केक पॅलेस दुकानाचा स्लॅब कोसळला। स्लॅब कोसळताना परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे। मोशी दुर्घटनेतील जखमींची केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी भेट घेतली। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने यापुढे अशा प्रकारची घटना घडणार नाही याकडे बारकाईने लक्ष घालण्याची गरज असल्याचं रामदास आठवलेंनी म्हटलंय। बिल्डिंग म्हणजे ती काही बिल्डिंग नाही, ते कामगारांना फक्त तात्पुरतं राहण्यासाठी ती घरं बांधण्यात आलेली होती। त्यामुळे ती परमनंट बिल्डिंग काही ती नव्हती। कामगारांना त्याच ठिकाणी काम करायचं आहे, त्यांना लांबून यायला त्रास होऊ नये म्हणून कॉन्ट्रॅक्टरनी चांगल्या अर्थाने ती बिल्डिंग बांधली होती। पण त्यांनी थोडासा हा विचार त्या ढिगाऱ्याच्या जवळ ती बिल्डिंग न ठेवता ती थोडी बाजूला जर ठेवली असती तर कदाचित हा प्रकार घडला नसता। त्यामुळे मला असं वाटतं की यानंतर तरी आता तिथं मोठा जो कचरा एकत्र होतो तर त्याच्या ढिगाऱ्याच्या आजूबाजूला लोकांची राहण्याची व्यवस्था करू नये अशा पद्धतीची आपली मागणी आहे, सूचना आहे। सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर सध्या भूमी अभिलेख विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू असल्याबाबतच्या काही जाहिराती फिरतायत। मात्र ही भरती पूर्णपणे बोगस असून नागरिकांनी अशा कोणत्याही फसव्या जाहिरातींना बळी पडू नये असं आवाहन रत्नागिरीचे जिल्हा अधीक्षक सचिन इंगळे यांनी केलंय। सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की सोशल मीडियामध्ये आणि इतर मीडियामध्ये भूमी अभिलेखमध्ये भरती चालू असल्याबाबतची बोगस जाहिरात दिली जात आहे। सदरच्या जाहिरातीला कोणीही बळी पडू नये। सदर जाहिराती अनुषंगाने कोणतीही नियुक्तीपत्रे मिळाली असतील त्याची खातरजमा कार्यालयात येऊन करावी व अशा फसवणूक करणाऱ्या लोकांवर आपण रीतसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करावा हे मी आपणास विनंती करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।